रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल उर्फेच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे 3 एप्रिल आणि आज आहे माझा वाढदिवस आणि या वाढदिवसाची तयारी माझ्या बायकोने चांगलीच केली. वाढदिवसानिमित्त माझ्या बायकोने माझं केलं औक्षण. त्यानंतर माझ्या बायकोने मला दिलं गुलाबाचं फूल. बायकोने बर्थडेचं सेलिब्रेशन खूप अनोख्या पद्धतीने करायचं ठरवलं होतं. तिने बनवल्या होत्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या आणि मला सिलेक्ट करायची होती त्यातली एक चिठ्ठी. पहिली चिठ्ठी आली आळंदीची आणि आता मग काय तर आम्ही निघालो आळंदीला जाण्यासाठी. आम्ही निघालो सकाळी सकाळी, पण चांगलंच झालं होतं ऊन तर झालं होतं जास्त, पण आम्हाला लागली होती ओढ ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीची. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो लगेच आळंदीला. आळंदीचं वातावरण मस्तच आहे आणि आम्हाला तिथं जाऊन एकदम भारीच वाटलं. जाता जाता आम्ही घेतलं पूजेचं ताट. ज्ञानेश्वर माऊलींचं तर दर्शन चांगल्या पद्धतीने झालं. त्यानंतर बाजूलाच असलेल्या श्री संत मुक्ताबाई यांचं आम्ही घेतलं दर्शन. त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो तर आम्हाला हे दिसलं सुवर्ण पिंपळ. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई यांनी या पिंपळाच्या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या असं म्हणतात. सुवर्ण पिंपळाचं तर झालं दर्शन आणि तिथे चाललो होतं पारायण. त्यानंतर आम्ही गेलो इंद्रायणी नदीकडे. इंद्रायणी नदी खूपच चांगली दिसत होती. त्यानंतर आम्ही निघालो माघारी तर आम्हाला दिसला थोरली पादुका मंदिर येथील एक सुंदर देखावा. संत ज्ञानेश्वरांचा आणि संत तुकारामांचा मनमोहक देखावा पाहून खूपच भारी वाटलं. घरी पोहोचल्यानंतर परत एकदा बायकोने दिली एक चिठ्ठी. काय आहे का परत चिठ्ठ्याचं अजून? थांबा 1 मिनिट. ड्रेस. थँक्यू. चला निघूयात. ड्रेस खरेदी करायचं म्हटल्यावर आम्ही लगेचच पोहोचलो एक छानशा एका दुकानात. बायको खरेदी करून देणार होती त्याच्यामुळे माझा आनंद काय वेगळाच होता. दुकानात गेल्यानंतर लगेचच मी घेतली कपडे आणि गेलो ट्राय करायला. ट्राय केलेला ड्रेस मी घालून बाहेर आलो आणि बायकोला विचारलं अगं कसा दिसतोय ग ड्रेस? तर बायको मला म्हणाली 1 नंबरच दिसतोय तुम्हाला हा ड्रेस. कपडे तर घेऊन झाली बाबा, आता वेळ आली ती पेमेंट करण्याची. पेमेंटचं तर मला अजिबातच टेन्शन नव्हतं कारण आज पेमेंट करणार होती माझी बायको. पेमेंट करण्या अगोदर बायकोने माझ्याकडे बघितलं जरा वेळ आणि नंतर केलं बाबा तिने एकदाचं पेमेंट. झालेलं पेमेंट माझ्या बायकोने मला दाखवलं आणि माझ्याकडे एक लुक दिला. बाहेर गेल्यानंतर लगेच बायकोने काढल्या चिठ्ठ्या आणि मला दाखवल्या. काय चला मॉल आलं म्हणल्यावर लगेच आम्ही गेलो मॉलला. मॉलला जाणं हे काही नवीन नाही, पण आम्ही खाल्ली मॉलची एसीची हवा. शेवटी बायकोच्या हट्टापायी मी मॉलला आलेलो आहे. हा बायकोचं ऐकायला लागतंय. अरे आजचा खर्च बायकोचा आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. मॉलमध्ये दिसलं आम्हाला हे वराड. अरे पिंट्या आणि त्याची सगळी घरची मंडळी अजून इथंच आहे. मला घेऊन आली मॉलमध्ये फिरायला. चालू चालू थांबलोय. काय सांगायचं आता. मॉल मध्ये फिरता फिरता परत बायको आली चिठ्ठ्या घेऊन. काय इकडचं चला सांगून असतं. आणि मग काय तर आलेल्या चिठ्ठीनुसार आम्ही गेलो आज बाहेर जेवण करण्यासाठी. वाढदिवसानिमित्त आज आम्ही गेलो होतो आमच्या घराशेजारी असलेल्या कृष्णा हॉटेलमध्ये. हॉटेलचा तर अँबियन्स खूप मस्त आहे आणि मेनू कार्ड पण मस्त आहे. मेनू कार्ड यासाठी मस्त आहे की कारण की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे श्रीकृष्णाबद्दल खूप सारी माहिती. मेनू कार्ड थोड्या वेळ चालल्यानंतर आम्ही मेनू फायनल केला. कसं आहे जेवण?
जेवण तर झालं मस्त. त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी. आता वेळ होती ती वाढदिवसाचा केक कापण्याची, कारण की बायकोने आणून ठेवला होता केक. खरी तर मजा तेव्हा आली जेव्हा बायकोने माझ्या नावाचं स्टिकर त्या केक वर लावलं. आता तुम्ही लोक म्हणता विशाल ओरपेचं नाव याच्यावर दिसत नाही, मग कसं काय बाबा तुझं नाव? अरे बाबांनो, माझं नाव म्हणजे नवरोबाचं नाव. बायकोने आणलाय केक मस्त, आता मला तो करायचा आहे फस्त. हातात मस्तपैकी चाकू घेऊन मी केक कापण्यासाठी तयारच होतो. बायकोमुळे आजचा दिवस खूपच मस्त गेला मित्रांनो. बायकोच्या चिठ्ठ्यांमुळे माझ्या वाढदिवसाला 4 चांदच लागले. आजचा दिवस तर खूपच भारी गेला. असा आनंदाचा दिवस आपल्या आयुष्यात दररोजच यावा. बायकोने वाढदिवसाचं नियोजन खूपच भारी केलं होतं. चला तर मित्रांनो, आता मी घेतो हा मस्तपैकी केक कापून. केक तर खूपच भारी दिसतोय. आता मी कापलेला केक जरा घेतो खाऊन. तोपर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.